नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे थंडी स्पेशल लाडू। थंडीमध्ये लाडू खाण्यासाठी बनवायचे आहेत। तर ही जी वाटी आहे ना, त्या वाटीच्या मापाने आम्ही हे गव्हाचं पीठ असे 4 वाट्या घेतले आहेत आणि बाजूच्या मिक्सर मध्ये आम्ही डिंक तळून घेतलेलं आहे आणि हे मिक्सरला लावल्यावर आपल्याला दाखवतो की कशा प्रकारे हे आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये लाडू बनवण्यासाठी वापरायचे आहेत। पण हे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया तुपामध्ये। हे मेथी दळून घेतली आहे चांगली आणि हे मखाने आहेत, हे भाजलेलं खोबऱ्याचं पीठ आहे आणि इथे गूळ आहे, हे गव्हाचं पीठ आहे आणि या ठिकाणी हे ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू बदामचं कूट आहे आणि ह्या बाटलीमध्ये आपण पाहू शकता खारीक आहे, त्याचं हे कूट आहे। एवढं सगळं साहित्य वापरून हे सगळे मिळून थंडी स्पेशल लाडू बनवायचे आहेत। गव्हाचं पीठ भाजण्यासाठी आपण या ठिकाणी पॅन तापत ठेवला आहे आणि त्यामध्ये आम्ही तूप ओतलं आहे। या पॅन मध्ये आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले ना तुपामध्ये, त्याच तुपात आपण जरा गव्हाचं पीठ पण भाजून घेऊया लाडू बनवण्यासाठी। असे 4 वाटी आम्ही या ठिकाणी हे पीठ घेतलेलं आहे। सर्व पीठ आपण या पॅन मध्ये एंटर करूया। खमंग असं हे गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजून घेताना आपल्याला जर गरज भासली तर आपण त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं तरी चालेल। अजून 2 चमचे आपण या ठिकाणी तूप टाकलेलं आहे गव्हाचं पीठ भाजून घेण्यासाठी। तूप गव्हाच्या पिठामध्ये टाकल्यानंतर चांगलं असं परतून घेऊया। परतून नाही, भाजून घे, म्हणजे चांगलं आपण भाजून घेत आहोत। खमंग वास येईल। खमंग असा भाजलेल्या पिठाचा वास जेव्हा आपल्याला सुगंध येईल ना, त्यावेळेला आपण हे पीठ भाजलं आहे असं समजायचं। तोपर्यंत आपल्याला जरा हे भाजायचं आहे पीठ। गॅस स्लो केल्यानंतर आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजायचं असतं। सर्व गव्हाचं पीठ खमंग असं सुगंध येईपर्यंत आम्ही भाजून घेतलेलं आहे। आपण हे परातीमध्ये काढून घेऊया। परात या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे। चला ह्या परातीमध्ये आपण हे भाजलेलं गव्हाचं पीठ टाकूया। सर्व गव्हाचं पीठ आम्ही या परातीमध्ये घेतलेलं आहे। हे डिंक मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरला लावून आणलेलं आहे डिंक। हे पहा, अशा प्रकारे डिंक हे मिक्सरला लावून घेतलं आहे। मिक्सरच्या झाकण जे आहे ना मिक्सरचं, त्याला सुद्धा हे डिंक चिकटलेलं असतं ना, ते सुद्धा आपण काढून घ्यायचं। हे सर्व डिंक आपल्याला ह्या भाजलेल्या गव्हाच्या पिठात वापरायचं आहे। आणि हे जे सुकं खोबरं आहे ना, एक ह्या ठिकाणी आम्ही गव्हाच्या पिठात ऍड केलं आहे। भाजलेलं सुकं खोबरं आहे, हे मिक्स करायचं आहे। आणि या ठिकाणी ही वाटी पहा, ह्या वाटीमध्ये मेथी आहे। ही मेथी सुद्धा चांगली अशी भाजून घेतली होती। ती सुद्धा मेथी आपल्याला या भाजलेल्या गव्हाच्या पिठात ऍड करायची आहे। 2 चमचे मेथी आम्ही या ठिकाणी घेतली आहे। 2 चमचे मखाने भाजून त्याची पावडर केलेली आणि ते सुद्धा 2 चमचेच आपल्याला वापरायचे आहे। म्हणजे मखाने जास्तच होते पण मखाण्याची पावडर 2 चमचे घेतली आहे। ही ड्रायफ्रुट्स आहेत, म्हणजे काजू बदाम हे भाजून घेतले होते तुपामध्ये, ते सुद्धा 2 चमचे आम्ही या ठिकाणी वापरत आहोत। ह्या बाटलीमध्ये आम्ही ते खारीक तुपामध्ये भाजून घेतलेले मिक्सरला लावून घेतले आणि मग नंतर ह्या बाटलीमध्ये भरून घेतले, ते सुद्धा 2 चमचेच वापरायचे आहेत। जर पाहिजे तुम्हाला जास्त पाहिजे असेल अजून 1 चमचा वापरला तरी चालेल। आम्ही त्याला 4 चमचे वापरत आहोत। खारीक हे भाजून घेतलेली खारीकची जी पावडर केली आणि ती आपण ह्या
गव्हाच्या पिठाच्या लाडवामध्ये वापरायचे आहे. आणि अजून 2 चमचे सुकामेवाची पावडर वापरली तरी चालेल. आईने परत 2 चमचे सुकामेवा म्हणजे काजू बदामची पावडर घेतली आहे. सर्व पौष्टिक पदार्थांची आपण या ठिकाणी मिश्रण करून घेण्यासाठी या परातीमध्ये घेतलं आहे. सुरुवातीला ही 1 वाटी गूळ, किसलेला गूळ आहे, आपण ह्या गव्हाच्या पिठात टाकली आहे. दुसरी वाटी सुद्धा गूळ, किसलेला गूळ आम्ही या वाटीमध्ये भरत आहोत आणि ते सुद्धा या गव्हाच्या पिठामध्ये टाकत आहोत. आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे. 4 वाटी गव्हाच्या पिठासाठी आम्ही 2 वाटी गूळ किसून ह्या ठिकाणी टाकलं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण मिक्स करत आहोत. हे सर्व मिश्रण परातीतलं आम्ही मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला सुंठ पावडर टाकायची आहे. एक चमचा सुंठ पावडर आम्ही यामध्ये वापरत आहोत. सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया. आपण काय करूया, हे सगळं मिश्रण आहे ना मिक्सरला लावून घेऊया आणि मग आपण यापासून लाडू वळायला घेऊया. चला, हे सर्व मिश्रण आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. चला, थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात आम्ही हे फिरवून घेत आहोत. झाकण लावून आपण हे मिक्सरला लावून आणूया. हे बघा, हे अशा प्रकारे हे मिक्सरला लावून घेतलेलं पीठ आहे. आपण परातीच्या दुसऱ्या बाजूला हे टाकून घेऊया. या ठिकाणी आपण काढून घेत आहोत. उरलेले सर्व मिश्रण सुद्धा आम्ही मिक्सरला लावून घेतलेलं आहे. ते सुद्धा आपण या परातीमध्ये काढून घेत आहोत. अशा प्रकारे आम्ही हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याचे लाडू बनवणार आहोत. हे मिक्सरला लावून घेतल्यानंतर आम्ही सर्व हे मिक्स करून घेत आहोत. आणि पीठ अजून गरमच आहे. मिक्सरला लावलं असलं तरी सुद्धा पीठ हे गरमच आहे. लाडू वळले जातील. चांगले असे लाडू वळायला घेऊया. लाडू तयार करून झालेला आहे. पौष्टिक असा लाडू हा पहा. चला, दुसरा लाडू बनव. अशा प्रकारे आम्ही हे लाडू बनवले. सर्व लाडू तयार करून झाले तर मी आपल्याला दाखवतो. आपल्याला मी सांगू इच्छितो की हे लाडू बनवताना आहे ना, आपल्याला जितके कडू लागतात तितकेच कडू बनवा. पण कडू बनवण्यासाठी मेथी ही कडू असते. मेथी जास्त आहे म्हणून सगळी मेथी वापरून उगाचच कडू करू नका. काय होतं, कडू जास्त बनले ना लाडू तर ते पित्त खवळण्याची शक्यता असते. आणि प्रमाणात मेथी वापरली ना लाडवामध्ये तर पित्त होत नाही. पण उगाचच जास्त जर मेथी वापरली आणि कडू केले ना लाडू तर मात्र पित्त खवळून डोकं दुखू शकतं. म्हणून कमी मेथी वापरून अशा प्रकारे लाडू बनवायचे. बांधणार नाही एवढ्या प्रमाणात आपण हे मेथीचे लाडू बनवायचे. पण हे आम्ही गव्हाच्या लाडवांमध्ये मेथी जरा प्रमाणात टाकली आहे. प्रमाणात वापरली ना कुठचीही गोष्ट तर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाही. अशा प्रकारे आम्ही गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवले. ही रेसिपी आपल्याला जर आवडली असेल तर नक्की घरी करून पहा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा.